अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या 15 दिवसापासून सलग जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो पडत आहे आणि या पावसामुळे अनेक शेतांमध्ये तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या जी आहे ती उभी राहिलेली आहे। नांगरणी असेल किंवा आता आगामी पेरणी असेल त्याला मोठी अडचण जी आहे ती निर्माण होत आहे। खरं तर श्रीगोंदा तालुक्यात अजूनच या ठिकाणी देखील ही अशीच परिस्थिती जी आहे ती झालेली आहे आणि सगळं तळ्याचं स्वरूप जे आहे ते शेतांना आलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच आपण बघतो की या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागा असेल किंवा पिकांचा असेल किंवा कांदा असेल यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या जी आहे ती उभी राहिलेली आहे। कुठेतरी आता ह्या ठिकाणी पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी देखील आता शेतकरी करत आहे आणि आता सलग 24 तासापासून देखील नगर शहरासह जिल्ह्यामध्ये संततधार जे आहे ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता अवकाळी पाऊस कधी उघडीक देतो याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा क्रमांक कसं कुणाल जायकर TV9 मराठी अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।